Good morning, students. Today we are going to start your last unit, that is mechanical working of metals. Okay. हे तुमचं लास्ट युनिट आहे, चौथं युनिट मेकॅनिकल वर्किंग ऑफ मेटल्स. ओके. आत्तापर्यंत आपण पहिल्या युनिटमध्ये बेसिक इंट्रोडक्शन बघितलं होतं. देन सेकंड युनिट इज अबाउट युअर ड्रिलिंग प्रोसेसेस. थर्ड युनिट इज बेसिकली अबाउट युअर casting processes, that are foundry, and the last one is your mechanical working. Okay, mechanical metal working processes. Okay, so मेटल वर्किंग म्हणजे काय आपण ते अगोदर समजून घेऊया. तर मेटल वर्किंग मध्ये काय असतं, मॅन्युफॅक्चरिंग ज्या प्रोसेस असतात त्याच्यात आपण जनरली मशीनिंग प्रोसेस करतो किंवा मशीनवर एखादा ऑब्जेक्ट जेव्हा मॅन्युफॅक्चर करतो तर त्या प्रोसेसला आपण मशीनिंग म्हणत असतो. ठीक आहे. कास्टिंगमध्ये आपण काय करतो, मोल्टन मेटलला पुअर करून त्याच्यापासून ऑब्जेक्ट तयार करत असतो. ठीक आहे. तर in metal working processes, generally we change the size and shape of object by external force. ठीक आहे. एखाद्या ऑब्जेक्टचा साईज आणि शेप आपण चेंज करतो विदाउट मोल्टिंग इट, विदाउट कास्टिंग प्रोसेस और विदाउट मशीनिंग प्रोसेस. या प्रोसेसमध्ये आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून त्याचा पर्टिक्युलर शेप अँड साईज चेंज करत असतो. ओके. जसं आपण हॅमर प्रेस किंवा ड्रॉप प्रेस मी तुम्हाला दाखवलं होतं त्याच्यात जसं आपण मेकॅनिकल आपण फोर्जिंगची प्रोसेस बघितली होती. सो फोर्जिंग इज वन ऑफ द मेटल वर्किंग प्रोसेस. ओके. जर फर्स्ट युनिट आपण जेव्हा स्टार्ट केलं होतं त्याच्यात मी तुम्हाला फोर्जिंग प्रोसेस जी सांगितली होती. सो फोर्जिंग इज वन ऑफ द मेटल वर्किंग प्रोसेस. ठीक आहे. सो पहिले ऑब्जेक्टिव्ह काय आपण ते समजून घेऊ. सो हिअर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ मेटल वर्किंग प्रोसेसेस आर टू प्रोव्हाइड द डिझायर्ड शेप अँड साईज अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नली अप्लाइड फोर्सेस इन द मेटल्स. मेटल्सच्या केसमध्ये आपल्याला जर कधी एखाद्या ऑब्जेक्टचा शेप किंवा साईज चेंज करायची असेल तर त्यावेळेस आपण त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून त्याचा शेप किंवा साईज चेंज करू शकतो. ओके. नॉन कटिंग और नॉन मशीनिंग शेपिंग प्रोसेसेस आर रेफर्ड ॲज अ मेकॅनिकल वर्किंग प्रोसेसेस. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये कुठल्याही प्रकारचं मशीनिंग होत नाही किंवा कटिंग होत नसतं. आपण जो शेप चेंज करत असतो तो फक्त एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून करत असतो. ओके. जसं प्रेसमध्ये आपण करतो. इट मीन्स अन intentional and permanent deformation of metal plastically beyond the elastic range of the material. म्हणजेच काय, तर मी तुम्हाला सुरुवातीला जेव्हा शिकवलं होतं डक्टाईल मटेरियल आणि ब्रिटल मटेरियल, तर ब्रिटल मटेरियलवर जो फोर्स अप्लाय केला तर तो ब्रेक होऊन जातो. बट डक्टाईल मटेरियल्स कसे असतात, ते परमनंट डिफॉर्मेशन करत असतात, ते डिफॉर्म होतात आणि साईज आणि शेप त्याचा चेंज होत असतो. बरोबर. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, एक सळई आपण घेतली लोखंडाची, तिला ठोकून 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 आपण तिचा शेप चेंज करू शकतो, त्याला रिंग बनवू शकतो. ठीक आहे. तर हीच ती प्रोसेस आहे मेटल वर्किंग आपण तिला म्हणतो, ज्याच्यात आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून त्याचा शेप चेंज करत असतो बियॉन्ड द इलास्टिक रेंज ऑफ मटेरियल. ठीक आहे. The impurities present in the metal are thus get elongated with the grains and in process get broken and disappeared through out of the metal. म्हणजे काय, जेव्हा आपण ह्या प्रोसेस करतो मटेरियल इलॉंगेट होतं त्यावेळेस त्या मटेरियलमध्ये प्रेझेंट असलेल्या सगळ्या इम्प्युरिटीज ज्या असतात त्या डिसअपिअर होऊन जातात त्या मेटलमधून. ओके. सो मेटल वर्किंग काय आहे पहिले आपण तेवढं एक डिटेल जर सांगितलं तर टू चेंज द डिझायर शेप अँड साईज ऑफ द पर्टिक्युलर ऑब्जेक्ट we apply the external force over it and change the shape. ओके. म्हणजे ज्या पण ऑब्जेक्टचा आपल्याला शेप चेंज करायचा आहे आपण त्याच्यावर एक एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला आणि त्याचं पर्टिक्युलर डायमेन्शन किंवा त्याचा पर्टिक्युलर शेप चेंज केला. ठीक आहे. तर ह्या प्रोसेसला मेटल वर्किंग प्रोसेसेस म्हणतात. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं कटिंग नसतं किंवा मशीनिंग नसतं आणि इम्प्युरिटीज या डिसअपिअर होऊन जातात. ओके. नेक्स्ट जी कॉन्सेप्ट आहे ती आहे रिक्रिस्टलायझेशन. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. व्हॉट इज रिक्रिस्टलायझेशन? तर याची डेफिनेशन अगोदर बघूया आपण. वेन अ मेटल हिटेड अँड डिफॉर्म अंडर द मेकॅनिकल फोर्स अँड एनर्जी लेवल विल बी रीच वेन द ओल्ड ग्रेन स्ट्रक्चर स्टार्ट डिसइंटिग्रेटिंग. म्हणजे काय, जेव्हा आपण एखाद्या मेटलला हिट करतो आणि त्याच्यावर मेकॅनिकल फोर्स अप्लाय करतो तेव्हा त्याची जी एनर्जी लेवल आहे ती ओल्ड ग्रेन स्ट्रक्चरच्या याच्यापासून डिसइंटिग्रेट व्हायला सुरुवात होत असते. म्हणजे सुरुवातीला तुमचा एखादा समजा लोखंडाची सळईचं आपण एक्झाम्पल जर घेतलं,
ठीक आहे, तिला गरम केली, तापवली आणि नंतर तिच्यावर मेकॅनिकल फोर्स मी अप्लाय केला, तर काय होईल, तिचे जे अगोदरचे ग्रेन स्ट्रक्चर असतील, ग्रेन स्ट्रक्चर मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये आपण जेव्हा कास्टिंग बघितलं होतं तेव्हा ग्रेन कसे असतात, ग्रेन बाउंड्रीज कसे असतात ते दाखवलं होतं. ठीक आहे, ते ग्रेन स्ट्रक्चर काय होतं, डिस्टर्ब होतं. सायमल्टेनियसली न्यू ग्रेन स्ट्रक्चर with reduced grain size start forming and is known as the recrystallization. आणि त्याच वेळेस हे ओल्ड ग्रेन स्ट्रक्चर डिसइंटिग्रेट होऊन छोट्या छोट्या साईजचं नवीन ग्रेन स्ट्रक्चर तिथे क्रिएट होतं. त्या प्रोसेसला आपण रिक्रिस्टलायझेशन म्हणतो. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा एखाद्या मेटलला आपण हिट करतो आणि डिफॉर्म करतो अंडर द ॲक्शन ऑफ मेकॅनिकल फोर्स, त्यावेळेस जुनं ग्रेन स्ट्रक्चर डिसइंटिग्रेट होऊन नवीन स्मॉल ग्रेन स्ट्रक्चर फॉर्म होतं. या प्रोसेसला आपण रिक्रिस्टलायझेशन म्हणतो. ओके, आणि ज्या टेम्परेचरला हा फिनॉमिनॉन ऑकर होत असतो त्या टेम्परेचरला आपण रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर म्हणत असतो. ठीक आहे, जुन्या ग्रेनपासून नवीन ग्रेन तयार होण्याच्या प्रोसेसला रिक्रिस्टलायझेशन म्हणतात आणि या टेम्परेचरला ते घडतं त्याला आपण रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर म्हणत असतो. आता हे रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर प्रत्येक मेटलसाठी वेगवेगळं असतं. ठीक आहे, जसं बॉइलिंग टेम्परेचर, मेल्टिंग टेम्परेचर वेगवेगळे आहेत, तसं प्रत्येक मटेरियलचं रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर पण वेगळं असतं. रिक्रिस्टलायझेशन म्हणजे काय, नवीन क्रिस्टल फॉर्म होणं. एक सिंपल जर शब्दात सांगायचं झालं तर नवीन क्रिस्टल फॉर्म होणं म्हणजेच रिक्रिस्टलायझेशन. ओके, नेक्स्ट स्लाइड बघू. It is this point which draws the line of difference between cold working and hot working processes. आता रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर नेमकं काय माहिती का, तर कोल्ड वर्किंग प्रोसेसेस आणि हॉट वर्किंग प्रोसेस याची बाउंड्री आहे. म्हणजे काय, जेव्हा आपण एखाद्या मटेरियलचा शेप आणि साईज हा बिलो रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर जर चेंज होत असेल तर त्याला आपण कोल्ड वर्किंग प्रोसेस म्हणत असतो. आणि जर समजा त्या पर्टिक्युलर मटेरियलला आपण त्याच्या रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचरपेक्षा जास्त हीट करून जर आपण त्याचं पर्टिक्युलर शेप किंवा साईज चेंज केला तर त्या प्रोसेसला आपण हॉट वर्किंग प्रोसेसेस म्हणत असतो. ठीक आहे, तर ही कॉन्सेप्ट लक्षात घ्या, कोल्ड वर्किंग आणि हॉट वर्किंग. रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर बाउंड्री आहे. जर रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचरच्या खाली आपण जर त्याचा शेप चेंज केला ठोकून ठोकून तर त्याला आपण म्हणतो कोल्ड वर्किंग प्रोसेस. आणि त्याचऐवजी त्याला गरम करून रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचरच्या वर जर आपण त्याचं डिफॉर्मेशन झालं तर त्याला आपण हॉट वर्किंग प्रोसेस म्हणतो. मेकॅनिकल वर्किंग ऑफ मेटल बिलो रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर इज कॉल्ड एज अ कोल्ड वर्किंग अँड मेकॅनिकल वर्किंग ऑफ मेटल अबोव रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर इज कॉल्ड एज द हॉट वर्किंग. जे मी आत्ता सांगितलं तीच डेफिनेशन तिथे आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला MCQच्या फॉर्मॅटमध्ये विचारलं जाईल. तुमची युनिट टेस्ट जेव्हा मी घेईल 4th युनिट टेस्ट त्यावेळेस याच्यातला क्वेश्चन तुम्हाला MCQला विचारला जाईल. आता हॉट वर्किंग प्रोसेसेस काय आहेत ते पहिले डिटेलमध्ये बघू, त्याचं क्लासिफिकेशन बघू, मग कोल्ड वर्किंग प्रोसेसेस बघूया. ठीक आहे, सो मेकॅनिकल वर्किंग प्रोसेसेस विच आर डन अबोव रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर ते आर द हॉट वर्किंग प्रोसेस. बरोबर, रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचरच्या वरती आपण जेव्हा मेकॅनिकल वर्किंग प्रोसेस करतो ते हॉट वर्किंग असतात. Temperature should not be too high to reach the solidus temperature, otherwise the metal will burn and become unsuitable for use. तर ही हॉट वर्किंग प्रोसेस करत असताना आपल्याला टेम्परेचर एवढं पण हाय नाही करायचं आहे की तो मेटल जळून जाईल आणि आपल्याला त्याचा सुटेबल जो शेप बनवायचा आहे तो बनणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे याची काळजी घ्यावी लागते. जनरली जे लोहार लोक असतात, जे चावी वगैरे बनवतात किंवा तलवार बनवतात किंवा छोटे मोठे शेतीचे इक्विपमेंट बनवतात, अवजारं बनवतात, तुम्ही बघितलं असेल छोट्या खेड्यागावांमध्ये वगैरे पण हे लोहार लोक असे कामं करत असतात. खुरपी वगैरे असे जे बनवणारे छोटे छोटे इक्विपमेंट्स असतात ना, ते बघितले असतील तुम्ही. चाबी बनवणारा पण असतो. तर हे लोक जनरली काय करतात, हॉट वर्किंग प्रोसेस करतात, त्या मेटलला गरम करतात आणि मग त्याला ठोकून ठोकून त्याचा शेप चेंज करत असतात. ठीक आहे, so in hot working the temperature of completion of metal working is important since any extra heat after working add in grain growth. याचं ह्या टॉपिकचं ह्या पॉईंटचं म्हणणं आहे की बा, जर तुम्ही हॉट वर्किंग प्रोसेसरमध्ये टेम्परेचर अबोव लिमिट जर गेलं तर पर्टिक्युलर जो ग्रेन तुमचा जनरेट झाला आहे त्याची ग्रोथ होते. ती ग्रेन ग्रोथ घातक असते त्या पर्टिक्युलर मेटलच्या स्टॅबिलिटीच्या दृष्टिकोनाने. हा ॲक्च्युली मटेरियल सायन्सचा पार्ट आहे. सो मला तरी असं वाटतं की तुम्हाला थोडं बेसिक मटेरियल सायन्सचं नॉलेज असणं गरजेचं होतं, बट ठीक आहे.
काही हरकत नाही आहे. एवढं समजून घ्या की ग्रेन स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं आहे की ग्रेन स्ट्रक्चर काय असतं. हॉट वर्किंगमध्ये ग्रेन स्ट्रक्चर, या पर्टिक्युलर मेटल वर्किंगमध्ये आपण ग्रेन स्ट्रक्चर नवीन बनवतो, रिक्रिस्टलायझेशन त्याला म्हणतात. आणि हॉट वर्किंग प्रोसेसमध्ये ही ग्रेन ग्रोथ होत असते. ठीक आहे. आता या हॉट वर्किंग प्रोसेसेसचं जे क्लासिफिकेशन आहे ते ज्या खाली प्रोसेस दिल्या आहेत या सगळ्या प्रोसेसेस तुम्हाला पूर्ण 3 वर्षात तुम्हाला शिकायच्या आहेत. आणि ह्या सगळ्या प्रोसेसेस तुम्हाला ॲक्च्युअली वर्किंग फील्डमध्ये बघायच्या आहेत. तर पहिली आहे हॉट रोलिंग, हॉट फोर्जिंग. आपण हॉट फोर्जिंग बघितलं ऑलरेडी. हॉट एक्सट्रुजन, हॉट ड्रॉइंग, हॉट स्पिनिंग, हॉट पिअर्सिंग, हॉट सीमलेस ट्यूबिंग, ट्यूब फॉर्मिंग, हॉट फॉर्मिंग ऑफ वेल्डेड पाईप्स. या सगळ्या प्रोसेस खूप सोप्या आहेत समजायला, काही कठीण नाही आहे. फक्त नावं त्यांचे थोडेसे कठीण आहेत, पण प्रोसेसेस खूप सोप्या आहेत. आणि या जवळपास सगळ्या तुम्ही बघितलेल्या आहेत. फक्त तुम्हाला त्यांचे नावं टेक्निकली काय ते माहीत नाही. ठीक आहे. तर मी हे सगळं तुम्हाला समजावून सांगतोय की ठीक आहे. तर काही ॲडव्हान्टेजेस आहेत हॉट वर्किंग प्रोसेसेसचे, ते आपण पहिले बघू. तर हॉट वर्किंग प्रोसेसेसमध्ये बघा, as the material is above recrystallization temperature, any amount of working can be imparted since there is a no strain hardening takes place. म्हणजे काय, जेव्हा आपण हॉट वर्किंग प्रोसेस करतो ना, तेव्हा त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर चेंज झालेलं असतं. त्याच्यामुळे त्याला तुम्हाला जसा साईज आणि शेप ऑब्जेक्टला द्यायचा आहे तसा तुम्ही देऊ शकता. आणि स्ट्रेन हार्डनिंग हा जो डिफेक्ट आहे तो तिथे क्रिएट होण्याचे चान्सेस कमी असतात. जो स्ट्रेन हार्डनिंग डिफेक्ट तुमचा कोल्ड वर्किंगमध्ये होत असतो. आता स्ट्रेन हार्डनिंग काय आहे ते पुढे कोल्ड वर्किंग जेव्हा शिकू तेव्हा मी तुम्हाला सांगेल. फक्त इथे लक्षात ठेवा की हॉट वर्किंगमध्ये स्ट्रेन हार्डनिंग होत नाही. ओके. ॲट अ हाय टेम्परेचर the material would have higher amount of ductility and therefore there is no limit on the amount of hot working that can be done on a material. Even brittle material can be hot work. म्हणजे काय, तर जेव्हा आपण हाय टेम्परेचरला मटेरियलला हीट करून जेव्हा त्याचा शेप चेंज करत असतो हॉट वर्किंग प्रोसेसेसमध्ये, त्यावेळेस तो जास्त फ्लोएबल असतो. म्हणजे थोडंसं जरी आपण त्याला हॅमर केलं तरी तो त्याचा शेप चेंज करतो. याला म्हणतात फ्लोएबिलिटी ऑफ द मटेरियल. तो फ्लो होतो ना लवकर, त्याची डक्टिलिटीची अमाऊंट हायर होऊन जाते, डक्टिलिटीची व्हॅल्यू इन्क्रीज होऊन जात असते. तर अशा केसमध्ये काही ब्रिटल मटेरियल्स सुद्धा आपण हॉट वर्क करू शकतो. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलो की डक्टाईल मटेरियल हेच हॉट वर्किंग किंवा कोल्ड वर्किंग होतात, तर तसं नाही. तर काही ब्रिटल मटेरियल्स पण आहे ज्यांची फ्लोएबिलिटी वाढून जाते आणि ते सुद्धा आपण हॉट वर्किंगने बनवू शकतो. ग्रेन स्ट्रक्चर ऑफ द मेटल इज रिफाईन अँड फिजिकल प्रॉपर्टीज इम्प्रूव्ड. हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे किंवा पॉईंट आहे जो तुम्ही समजून घ्यावा. याच्यात ग्रेन स्ट्रक्चर काय होतं, रिफाईन होतं. म्हणजे काय होतं, नवीन ग्रेन स्ट्रक्चर क्रिएट होतं. जसं मी तुम्हाला म्हटलं ना, रिक्रिस्टलायझेशनमध्ये काय होतं, नवीन क्रिस्टल फॉर्म होतात. तर हॉट वर्किंगमध्ये ग्रेन स्ट्रक्चर रिडिफाईन होतं किंवा रिफाईन होतं. आणि त्याच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टी आहे त्यांची पण क्वालिटी इम्प्रूव्ह होते. म्हणजे जसं स्ट्रेंथ किंवा डक्टिलिटी किंवा टफनेस, हार्डनेस, ह्या फिजिकल प्रॉपर्टी आहे ज्या इम्प्रूव्ह होत असतात. देन पोरॉसिटी ऑफ द मेटल इज कन्सिडरेबली मिनिमाइज. पोरॉसिटी म्हणजे काय, छोटे छोटे होल्स असतात ना, त्याला आपण स्पंज असतो, स्पंज स्पंज कसं पाणी ओढून घेतो, तर त्या पर्टिक्युलर याच्यात छिद्रे असतात स्पंजमध्ये, तो पाणी शोषून घेतो, तर त्याला आपण पोरॉसिटी म्हणत असतो. तर ही पोरॉसिटी मेटलची कमी होऊन जाते हॉट वर्किंगमध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे, इफ द प्रोसेस इज प्रोबॅबली कॅरीड आउट हॉट वर्क डज नॉट अफेक्ट टेन्साईल स्ट्रेंथ, हार्डनेस, करोजन अँड रेजिस्टन्स. जर प्रॉपरली जर ही प्रोसेस झाली ना, तर तुमच्या टेन्साईल स्ट्रेंथवर, हार्डनेसवर, करोजन रेझिस्टवर कुठल्याही प्रकारचा वाईट इफेक्ट होत नाही. बट जर ही प्रोसेस प्रॉपरली नाही झाली तर तुमची टेन्साईल स्ट्रेंथ, हार्डनेस ह्या दोघी डाऊन होऊ शकतात. टेन्साईल स्ट्रेंथ तुमची कमी होऊन जाते. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय, स्ट्रेंथ म्हणजे काय, ताकद. टेन्साईल म्हणजे काय, दोघी बाजूंनी जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टला ओढतो आउटवर्ड तेव्हा तिला आपण टेन्साईल फोर्स म्हणत असतो. आणि त्याच ऑब्जेक्टला जर आपण दोघी बाजूंनी प्रेस केला तर त्या स्ट्रेंथला आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणत असतो. तर टेन्शन आणि कॉम्प्रेशन तुम्हाला समजत असेल. टेन्शन म्हणजे काय, दोघीकडे त्या ऑब्जेक्टला ओढणं वेगवेगळ्या दिशेमध्ये. आणि कॉम्प्रेशन म्हणजे काय, तर एकाच दिशेकडे दोघांना दाबणं किंवा प्रेस करणं त्या ऑब्जेक्टला, त्याला म्हणतात कॉम्प्रेशन. तर ह्या टेन्साईल स्ट्रेंथवर आणि हार्डनेसवर हाय टेम्परेचरचा इफेक्ट होऊ शकतो जर प्रोसेस व्यवस्थित नाही झाली तर. Since the shear stress gets reduced at higher temperature,
This process required much less force to achieve the necessary deformation. आणि शिअर स्ट्रेस जी असते ती पण रिड्यूस होत असते. आता शिअर स्ट्रेस म्हणजे काय, तर एखाद्या ऑब्जेक्टला आपण जेव्हा साईडने ॲडजसंट साईडने जेव्हा फोर्स अप्लाय करतो तेव्हा तिची जी पोझिशन चेंज होत असते त्याला शिअर स्ट्रेस म्हणतात. ठीक आहे. नो रेसिड्युअल स्ट्रेस आर इंट्रोड्यूस इन द मेटल ड्यू टू हॉट वर्किंग. कुठल्याही प्रकारचे रेसिड्युअल स्ट्रेसेस हॉट वर्किंगमध्ये क्रिएट होत नाहीत. ठीक आहे. सो हे काही मेरिट्स आहेत, ॲडव्हान्टेजेस आहेत. मेरिट्स म्हणजेच ॲडव्हान्टेजेस आणि डिमेरिट्स म्हणजेच डिसॲडव्हान्टेजेस. एक वेगळा वर्ड आहे फक्त ॲडव्हान्टेजेसला, मेरिट्स, आणि डिसॲडव्हान्टेजेसला डिमेरिट्स. ठीक आहे. तर क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला असं विचारलं एक्सप्लेन द मेरिट्स ऑफ हार्ड वर्किंग, तर कन्फ्यूज नाही व्हायचं, ते ॲडव्हान्टेजेसच आहेत. आणि डिमेरिट्स जर विचारलं तर ते डिसॲडव्हान्टेजेस आहेत. सो डिमेरिट्स काय आहेत बघूया. ड्यू टू हाय टेम्परेचर a rapid oxidation or scale formation takes place on the metal surface, leading a poor surface finish and loss of metal. हां, जेव्हा हाय टेम्परेचरला आपण हॉट वर्किंग प्रोसेस करतो तर रॅपिड ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऑक्सिजन हा जेव्हा वेगळा होतो त्या प्रोसेसला आपण ऑक्सिडेशन प्रोसेस म्हणतो. आणि ऑक्सिडेशन प्रोसेसमुळे काय होत असतं, तो मेटल गंजायला सुरुवात होते, स्केल फॉर्मेशन होतं आणि त्याची जी सरफेस फिनिश आहे ती पुअर होऊन जाते. त्याच्यामुळे जास्त मटेरियल आपल्याला लॉस करावं लागतं फिनिशिंगच्या वेळेस. तर हा एक त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे. दुसरा डिसॲडव्हान्टेज बघू. ऑन अकाउंट ऑफ द लॉस ऑफ कार्बन फ्रॉम द सरफेस ऑफ द स्टील पीस being worked, the surface layer loses its strength, which is a disadvantages when the part put in the service. म्हणजे काय, ज्यावेळेस स्टील मटेरियल आपण हॉट वर्किंग करतो तर त्याच्यातला जो कार्बन आहे सरफेसमधला, स्टील काय मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, स्टील हे एक संयुग आहे, एक कंपाऊंड मटेरियल आहे आयन आणि कार्बनचं, एफी आणि कार्बन. तर त्याच्यातला कार्बन जो आहे तो डिसअपिअर होतो सरफेसवरचा आणि त्याच्यामुळे तिथे सरफेसचं लॉस व्हायला सुरुवात होते आणि तशा मटेरियलला आपल्याला सर्व्हिसमध्ये टाकावं लागतं. तर त्याच्यामुळे हा एक डिसॲडव्हान्टेज आहे त्या पर्टिक्युलर हॉट वर्किंग प्रोसेसचा. This weakening of the surface layer may give rise in the fatigue cracks, which may be ultimately result in the fatigue failure of the part. आणि त्याच्याचमुळे काय होतं, हे जे स्टील मटेरियल आहे हे ह्याच्यात फटीक होतात, म्हणजे काय क्रॅक जनरेट होतात आणि तो फटीक फेल्युअर होत असतो. ठीक आहे. फटीक फेल्युअर म्हणजे काय, तर एक क्रॅक जनरेट होतो आणि तो जो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आहे तो दोन तुकडे त्याचे होत असतात, तर त्याला आपण फटीक फेल्युअर म्हणतो. क्लोज टॉलरन्सेस कॅनॉट बी मेंटेन. हॉट वर्किंगमध्ये आपण क्लोज टॉलरन्स ठेवू शकत नाही, आपल्याला जास्त मटेरियलचा टॉलरन्स घेऊन चालावं लागतं. का, कारण सरफेस फिनिश जर मला गुड हवी असेल तर त्या केसमध्ये थोडंसं मशिनिंग त्या प्रोसेसवर करावं लागतं. मशिनिंग हे मेटल वर्किंग झाल्यानंतर करतात, मेटल वर्किंगच्या वेळेस करत नाही. ठीक आहे. कटिंग आणि मशिनिंग प्रोसेस या वेगळ्या आहेत, मेकॅनिकल वर्किंग मेटल वर्किंग प्रोसेस वेगळ्या आहेत. इट इन्व्हॉल्व्स एक्सेसिव्ह एक्सपेंडिचर on account of high cost of tooling. This is however it is compensated by the high production rate and better quality of the products. तर हा पण एक सगळ्यात मोठा डिसॲडव्हान्टेज आहे की जो आपल्याला हिटिंगसाठी लागणारा जो कॉस्ट आहे टुलिंगचा तो खूप जास्त आहे. आणि जेव्हा आपण हाय प्रोडक्शन रेटवर एखादा ऑब्जेक्ट बनवतो तेव्हाच ते पॉसिबल आहे. जर आपण बॅच प्रोडक्शन एखादा पर्टिक्युलर 2-3 प्रोडक्टसाठी जर हॉट वर्किंग वापरलं तर ते परवडणार नाही आहे. सो दिस इज ऑल अबाउट युअर मेकॅनिकल वर्किंग ऑफ मेटल्स, रिक्रिस्टलायझेशन, हॉट वर्किंग, त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. तर एवढाच टॉपिक मी आज कव्हर करतो. नेक्स्ट लेक्चरला आपण कोल्ड वर्किंग बघू, त्याचे प्रोसेसेस, कोल्ड वर्किंग प्रोसेस इन्क्रीजेस आणि डिक्रीजेस आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस हा पार्ट बघू. त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या कोल्ड वर्किंग प्रोसेसेस आहेत, त्या टोटल 7 प्रोसेसेस आहेत, 7ही प्रोसेस आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या शेअरिंग ऑपरेशन्स आहे, कटिंग ऑपरेशन्स आहेत. ठीक आहे. देन डायस आहे, डाय आहेत, कॉम्बिनेशन डाय. सो तुमचा हा जो सिलेबस आहे या पर्टिक्युलर युनिटचा आणि त्याच्यासाठी ही जी PPT मी तुम्हाला शेअर करेल ही
खूप छान दिलेली PPT आहे आणि याच्यातल्या सगळ्या प्रोसेसेस खूप छान एक्सप्लेन केलेल्या आहेत विथ डायग्राम. ठीक आहे. मी ह्या प्रोसेसबद्दल तुम्हाला खूप छान सांगू शकतो रोलिंग किंवा हे याच्यात, कारण इंडस्ट्रीमध्ये असताना मी हे वर्क केलेलं आहे. मी स्वतः असं सिनियर इंजिनियर होतो DT ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये. तर त्यावेळेस हे रोल्स वगैरे मॅन्युफॅक्चर आम्ही केलेले आहेत. त्याच्यामुळे याच्याबद्दल मी तुम्हाला चांगलं सांगेल. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण कोल्ड वर्किंगचा पार्ट कव्हर करू आणि नंतर कोल्ड वर्किंगच्या प्रोसेसचे डिटेल टाईप्स बघू. ओके. सो आजच्या लेक्चरला मी इथं स्टॉप करतो. जर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर मला विचाराल.